ना चुकी झाली आहे आणि त्यावर बऱ्याच जणांनी मला समजून पण आता तो कालचा व्हिडिओ मी टाकला, चुकी झाली माझ्याकडनं, मी चॅनल डिलीट. मी तिचं नाव काही इथं घेणार नाही, मला ती माहिती आहे. फार रडली बिचारी ती. अगं बाई, माझ्यासोबत लय मोठा धोका झालाय. म्हणजे साहिल, मी तर ही कडी लावून झोपते ना माझ्या ह्या रूमची, तर मग तिकडे साहिलला फोन आला. रात्री 3 वाजता हा दरवाजा वाजवला. मी इतकी डचकून उठले की मी पहिले विचारलं, अरे इमर्जन्सी झाली. काहीची आन्सर ओपन करते. तुला येणार आहे काढता? मी काढते ना बाळा, दे. मला फार दुःख होईल. आणि मला तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायची आहे की बघा ना, तिकडं गाणे लावलीत आपल्या मोबाईलवर आणि एकटी डान्स करते. मी किचनमधून व्हिडिओ बनवती, झूम केलाय मी. हे बघा, एकटी डान्स करते. लाडूचं दूध बनवले आहे. अच्छा, हा माझा दूध लाडूचे. चला, दूध लाडूचे, चहा आणि टोस्ट. आणि इकडे आमचं चाललंय डान्स. लाडू कपडे वगैरे वाट टाकली आहे मावशींनी. मी रात्री मशीनला धुवून ठेवत असते, बाहेर काढून झटकून ठेवत असते. सकाळी आल्या की मावशी बाहेर टाकतात सकाळी सकाळी. हॅलो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर ना, आज मी एकदम साधी सिंपल आलेली आहे. काही आवरलेलंच नाही आहे. मी उठली आहे आणि आज सगळं बाहेरचं थोडंसं काम राहिलं होतं माझं आवरायचं. ते मावशींना म्हणलं आज आवरून घेऊ आपण, कारण की त्या दिवशी मला एवढं काही काम झालं नाही आवरलं. थोडंसं झटकून वगैरे वगैरे सगळं घेतलं मी. बाहेरचं का राहिलं आहे तर ते काढलं आहे, तुम्हाला सगळं दाखवते मी. आणि दुसरी गोष्ट, एक जे सामान नव्हतं ते ऑर्डर केलं आहे सकाळी सकाळी. भाजी पण नव्हती काहीच, मग लसूण नव्हता. आणि हे हिरवे मूग आता म्हटलं बनवावा, हे ऑर्डर केले आहे भाजी. आणि हे पापड वगैरे खूप छान आहे. हे पापड खूप टेस्टी पापड, हे रेड चिली पापड फ्लेवर. आज सगळं सामान जे राहिलं होतं ना माझं आवरायचं, तर मावशीनं म्हटलं आपण सगळं आवरून घेऊया. हे ड्रायव्हर पण नाही नव्हते आवरले. आणि इकडे मावशी काम करताय. आणि हे सगळं बघा लाडूने कसं करून ठेवलं, सगळं काढलं आहे. मी म्हटलं आज थोडंसं ही रॅक आवरूया राहिलेलं. आणि हे सगळं, तर पहिले मी स्वयंपाक करून घेते. मावशी ते करतात सकाळी सकाळी. आता 10 वाजले आहे. लाडूचे दूध पाजून झाले आहे इकडे. सगळं तयारी केली ती मी डाळ बनवायला. लसूण नव्हता, मग परत ऑर्डर दिली, त्याच्यानंतर लसूण मागवला आणि मग लागला त्या स्वयंपाकाला. इकडे डाळ पण बनवली आहे. तुम्ही बोलसान ताई, तुम्ही डाळ रोज का बनवता? कारण की ना, लाडूसाठी डाळ रोज बनवावी लागते मला. इकडे झाली आहे माझी भाजी, थोडीशी कच्ची आहे. हे बघा, हिरवे मूग बनवले आहे मी. आत्ता सकाळी ऑर्डर केले ना, तर तेच बनवले आहे. इकडे भात झाला आहे, इकडे डाळ. हे बघा, आता हे सगळं आवरायला सुरुवात करते मी. पहिले स्वयंपाक करून घेतला, कारण की लाडूला जेवायला घालायचं आहे ना. इकडे मावशींचं अजून चाललंच आहे, लसूण सोलायचं काम चालू आहे मावशींचं अजून पण. त्याच्यामुळं ना मी पटापट स्वयंपाक करून घेत असते. त्याला हळूहळू काम करतात. म्हणजे चला आता जाऊ दे. मला ना तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे, चॅनलच्या बाबतीत बोलायचं आहे. तर मी पुढे बोलतो तुमच्याशी, जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि नवीन असाल तर आला आहे एंट्री करून आतमध्ये, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. राहिलं होतं साफ करायचं. त्याच्यामध्ये जे पण एक्सपायरी औषध आहे लाडूचे सगळे फेकून देणार आहे. आणि इकडे पण जे पण एक्सपायरी आहे सगळं फेकणार आहे. इकडे पण आहे औषधं आमची. चला मग आता अजून यांचं चालू आहे काम बघा. दरवाजाजवळ बसली आहे बघा. कारण आतमध्ये साईडला म्हटलं तुझा AC लावते करता.
म्हणजे मला काम करता येईल. 1-1.5 तास झाला हे सगळं आवरतीये, तर सगळं आवरलं आहे आता. चला मग आता आम्ही करतो आहे, दुपार झाली आहे. आता पहिले आंघोळ करतो आणि मग तुमच्याशी बोलते. चला. नहीं नहीं चलिए चलिए नहाने के लिए, चलिए चलिए बेटा नहा लेंगे. पूरा गंदा गंदा बाल हो गया, कल बाल ने वॉश किया ना, काल तुझी केस नाही धुतलेली, तिला आंघोळ होती स्वच्छ. हा चिमणी नाही घेऊन जायची, चिमणी खराब होऊन जाईल बाळा, खराब होऊन जाईल ती चिमणी. चला 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 चला. हॅलो, आता आमची आंघोळ झाली आहे. दुपारचे 2 वाजले आहे, कारण की आज आम्ही सगळी साफसफाई केली ना, थोडी राहिलेली. आणि ना आज ते औषधं काढले लाडूचे सगळे जुने, हे काढायचं ना खूप मोठं कारण होतं. मी आज का ते काढले आहे ते कारण तुम्हाला सांगते. कारण की रात्री ना माझ्यासोबत लय मोठा धोका झाला आहे. म्हणजे सांगते तुम्हाला, मी लाडूला कपडे वगैरे घालते आणि मी तुम्हाला सांगते, तुमच्याशी बोलायचं आहे मला. तर चला मग बोल, आता बोल. कुठं चाला, कुठं चाला? घुमने के लिए चलो बाई ग, ती म्हणती चला फिरायला. अगं बाई चला चला. बघा लाडूला हा टी शर्ट घातला आहे. आणि ना तुम्ही माणसांना लाडू तर आंघोळीच्या आधी पण हाच टी शर्ट घातला होता, तर तसं नाही, हे लाडूकर 2 सेम टी शर्ट आहे. बघा दाखवते, हे बघा सेम आलेले आहेत ते एका कपड्यामध्ये. म्हणून हा थोडासा फेंट आहे आणि हा थोडासा डार्क आहे, वल्ला आलाय बघा. चला आता कपडे टाकायचे मला मशीनमध्ये सगळे. चल चल चल, बस खाली, तुझे केस विंचरते मी बाबा. चल बाळा पटकन जेवण करून घे, चल लय उशीर झाला. चल. मला बरेचसे कमेंट आले आहे की गादीवर बसून जेवायचं नाही, पण मी इथंच बसते. हे बघा इथं 2 उशा लावते. ह्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती, मला खाली बसता येत नाही, जमिनीवर मी जास्त वेळ नाही बसू शकत. आणि लाडूला जेवण घालायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. आणि ना फार त्रास आहे तिथे जेवण घालताना, त्याच्यामुळं मग मला इथं मी ना उशा लावून बसते कमरेपाशी, म्हणून मी इथेच बसते. माझी ही जागा आहे बसायची, तिला जेवण घालायची. मला कमेंट आले आहे की वरती बसून नाही जेवायचं. तुमचंही बरोबर आहे, मला म्हणणं पटतं. पण मी जेव्हा स्वतः जेवण ना, आपण जेव्हा स्वतः जेवतो ना तेव्हा पटापटा जेवतो, पण मुलांना काय टाईम लागतो ना मुलांना जेवायला, त्याच्यामुळं मी इथं बसत असते जेवताना, तिला घालताना. माझी जागाच ही उशी ठेवून बसायची. काय लावू, तुम्हाला कळतंय काय बोलतीये? कोण? माधुरी दीक्षित. कोणतं गाणं लावू माधुरी दीक्षितचं? कोणतं गाणं लावू माधुरी दीक्षित? कशी कशी करती? हाँ, तेरा करू गिन 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 के इंतजार, आजा पिया आई बाहर, है ना? लाडू खुश झाली आहे. खाली तिथं टेंट हाऊस आलाय, फ्लिपकार्टवर ऑर्डर केलं ना मी, तर तो आला इथे. मला आता वरती मेसेज आला की गेटवर आलेला आहे फ्लिपकार्ट, तर आता येतोय. तो थांब जरा, बेल वाजली का आपण बाहेर जाऊ. हा आता ना आला टेंट हाऊस. चला चला, बेल वाजली ना, चल 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 चला, चल 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 चल. बाजूले 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 ये, हटो बेटा हटो. हाँ नको मारू त्याला. काय मारते दादाला? चल चला चला चल. काही छान, चल ओपन करते. तुला येणार आहे काढता? मी काढते ना बाळा, दे दे. मी हे तर असं आहे, आता याला फिट करावं लागणार आहे बाळा मला. हे तर वेगळं. चल त्याला मी याला ना फिटिंग करते आणि तुम्हाला दाखवते. थांब दादा फिट करतोय. थांब थांब बेटा, दादाला जमतं ते, मला नाही जमणार बेटा. हे बघून बघून करायला लागणार आहे. तर हे बघा फिटिंग झाली आहे. थांब बेटा, दादा करतोय. थांब. आपका घर आहे बेटा? अगं बाई झोपती ती, तिच्या घरी झोपली आहे. मी येऊ का तुझ्या घरी झोपायला? मी येऊ का आतमध्ये?
थांब मी पण येते आतमध्ये. लाडो थांब मी येते. थांब मी येते. लाडो 1 मिनिट थांब. थांब हा, मी तुझे खिलौने घेऊन येते खेळायला. थांब. अगं बाया तुला गुदगुला करते. गप ना. गुदगुला करते पाठी मागे येडी. मी परत तुझे करते. थांब मी तुला ना तुझे खेळणे आणू खेळायला. खेळणे थांब मी तुझे खेळणे आणते खेळायला. थांब. अगं बाई ये तुटून जायचं. तुझं घर उगाच मी आतमध्ये आली ग तुझ्या घरात ग. तू थांब. बापरे आता नाही जाणार मी हिच्या घरात, कारण तुटून जाईल ते माझ्या ह्याच्याने जाण्या येण्याने. तू खेळ बाळा, मी तुला सारखी आत जातीये सारखी बाहेर येतीये आणि तिचं ते हाय हेलो कैसे हो. मैं अच्छी हूँ, आप कैसे हो. थोड़ा सा चीनी मिलेगा. ये मेरे घर पे चीनी नहीं है. द्या हो थोडी साखर द्या ना मला तुमच्या घरातून. साखर देते बघा काढून मला. ती कशी देते बघा. ती पण फुल ऍक्टिंग करते बरं का. साखर द्यायची ते. थँक्यू. मी 2 दिवसांनी परत दिला तुमची साखर. हा परत 2 दिवसांनी आणून. हा माझा नवरा आला का मग मी राशन भरलं का मग तुमची साखर आणून देईन. चला चला मग मी चहा बनवते. हा आय लव्ह यू. बघा अशी शेजारी पाहिजे आय लव्ह यू बोलणारे. आय लव्ह यू. तर लाडो ना तुम्हाला काहीतरी बोलती सर्वांना बरं का. सर्वांना बोल. हाँ कहाँ पर. हा तिचं म्हणणं आहे तुम्ही सगळे चहा प्यायला या तिच्या घरी. लाडूच्या घरी या चहा प्यायला. सगळे या. हा सगळ्या ताईंनी यायचं. बोल. हाँ हाँ सब टेंट हाउस में आएंगे आपके. बोलिए सब आइए चाय पीने. चला मग चला. तो बाहर आओ दूध पीना है. निकलो बाहर. देखा दूध प्यायचे तर कशी करायला लागली बघा. आता ती बाहेरच यायला तयार नाही. अगं ये ना. चल चल चल. बदमाशी करेगी. बदमाशी करोगी. चल. माझं ना माझं डोकं दुखायला लागले खरंच ना. तुमचं पण डोकं दुखतंय ना हिच्या आवाजाने. तुझ्या आवाजाने सगळ्यांचं डोकं दुखतंय लाडू. खरं खरं कमेंट करा तुमचं डोकं दुखत असेल तर. तर मला ना तुम्हाला काही सांगायचं आहे. ॲक्च्युली माझ्याकडनं ना चुकी झाली आहे आणि त्यावर बऱ्याच जणांनी मला समजून पण सांगितलं आहे. पण आता कसं झालं ना मी व्हिडिओ तो जो कालचा बनवला ना मी फार मेहनतीने तो व्हिडिओ बनवला आणि तो मी अपलोड पण केला आणि तो तुम्ही सर्वांनी बघितला पण. त्यामध्ये मी बोलले आहे जे बिग बॉसबद्दल मी बोलले आहे. तर आता याच्या पुढे मी काही बिग बॉसवर चर्चा नाही करणार आहे. आणि तुम्ही तुमचं बिग बॉस बघा मी माझं बिग बॉस बघाल. ठीक आहे. तर कसं आहे ना बरेच ताईंची मला कमेंट आलेली आहे की ताई तुम्ही बिग बॉसवर बोलू नका तुमचं चॅनल डिलीट होईल. आणि आता नेमकी मी बिग बॉसवर बोलले पण आहे याच्या आधी पण बोलले आहे. आता मला नाही माहिती काय होईल काय नाही नाही का जर झाला चॅनलवर काही इफेक्ट. पण आता ते व्हिडिओ डिलीट करायचे म्हटल्यावर अहो खरं सांगते एक व्हिडिओ बनवायला एवढी मेहनत लागते ना. बनवण्यापासून एडिटिंग करायची तयार व्हायचं प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला मोबाईल हातात घ्यायचा व्हिडिओ बनवायची प्रत्येक वेळेला खूप मेहनत आहे. तुम्हाला बघताना नाही का हे फार सोपं वाटतं बघायला पण तसं नाही आहे. रात्र 2-2, 3-3, 4 वाजतात कधी कधी झोपायला हे करता करता व्हिडिओ एडिटिंग करता करता. तर ना आता तो कालचा व्हिडिओ मी टाकला चुकी झाली माझ्याकडनं. मी बिग बॉसबद्दल बोलले आणि मला माहिती नव्हतं. मला बऱ्याचशा ताईंनी समजून पण सांगितले ताई
तुम्ही बिग बॉसवर बोलू नका, तुमचं चॅनल पण डिलीट होईल. कारण एका लेडीचं झालेलं आहे चॅनल डिलीट. मी तिचं नाव काही इथं घेणार नाही, मला ती माहिती आहे. फार रडली बिचारी ती. तर दुसरी गोष्ट, आज जे मी सगळं काही आवरलं आहे, समजा औषधं वगैरे, तर काल रात्री ना अचानक एक इमर्जन्सी झाली आणि मी 3 वाजता मला फोन आलेला माझ्या आईचा. मी काही उचललाच नाही तो फोन. आणि मग साहिलला फोन आला. तर साहिल, मी तर हिकडी लावून झोपते ना माझ्या ह्या रूमची, तर मग तिकडे साहिलला फोन आला आणि मला काय झोप लागली रात्री 3 वाजता. साहिलला फोन आला, तर साहिल आला आणि जोरदारात रात्री 3 वाजता हा दरवाजा वाजवला. मी इतकी डचकून उठले की मी पहिले विचारलं कोण आहे बाहेर. आता ह्या दरवाजाच्या बाहेर तर माझा हॉल आहे आणि ते तर तिकडं बाहेर डायरेक्ट मेन गेट आहे, पण इथे तर माझ्या दरवाजाच्या बाहेर हॉल आहे बेडरूमच्या. तर साहिल आला, दरवाजा वाजवला जोरजोरात. मी इतकी डचकून उठले. म्हटलं काय झालं साहिल? तर म्हटलं मम्मी विराजचा फोन आहे, आजीचा फोन आहे, फोन घे. तर फोन घेतला आणि विराजला रात्री अचानक फार इमर्जन्सी झाली विराजची. त्याला ना पूर्ण बॉडी इतकी पेन आणि कमरेपासून त्याला उभंच राहता येईना. फार पायामध्ये त्रास व्हायला लागला. म्हणलं मम्मी मला काही कर, तू आत्ताच्या आत्ता मला हॉस्पिटलला जायचं बंदोबस्त कर मम्मी, फोन कर, काही कर, तू काही कर. आणि नेमकी माझा भाऊ घरी नाही आहे. माझा भाऊ गणपतीसाठी तिकडे मुंबईला गेलं तर गणपती आणायला कोणासंग, त्याच्या मित्रांसंग. माझा भाऊ नाही घरामध्ये आणि माझे वडील पण आजारी आहे आणि आईची पण तब्येत आता सध्या 2-4 दिवसापासून आईला सर्दी खोकला झालेला आहे. तर आई पण आजारी आहे आणि घरात कुणी माणूस नाही. तर म्हटलं आता काय करू विराज, मी काय करू, मला काहीच समजाना की मी करू तरी काय, कुणाला फोन करू आणि कसं पाठवू मी विराजला. त्याच्यात ताकद नाही, कुठं चक्कर येऊन पडलतो रस्त्याने, त्याला उभं राहतं यानं विराजला. पूर्ण कमरेपासून त्याच्यानं खाली पायाच गेले, त्याच्या अंगात ना अशक्तपणा हे मला माहिती आहे. मी तरी आईला बोलले की आई तुम्ही त्याला काही काम सांगू नका घरातलं, तो 2-4 दिवस आले तर त्याला आराम करू द्या म्हटलं. तर आता तो आरामच करतोय तसं. तर मग रात्री आमचेच एक नातेवाईक आहेत, तर त्यांना मी फोन केला. म्हणजे माझी जी भाऊजाई आहे त्यांची तिच्या माहेरचे, त्यांच्या घरी मी फोन केला की असं असं झालं आहे. मग तिचा भाऊ, त्यांच्याकडे गोळ्या नेहमी असतातच, तर ते गोळ्या वगैरे घेऊन ते विराजकडं गेले. एक गल्ली सोडूनच आमचं घर आहे. तर मग तिचे भाऊ त्यांनी मला रात्री 3 वाजता हेल्प केली आणि रात्रीचं गाडीवर गेले ते आणि विराजला औषधं वगैरे दिली. तर मग त्यांनी औषध दिल्यानंतर विराजला लगेच झोप लागली आणि विराजला सकाळपर्यंत थोडं बरं वाटलं. त्याचे पाय वगैरे दुखायचे. झोपल्यानंतर मी सारखी फोन करायची आईला, आई कसा आहे ग तो, आई कसा आहे ग, असं करता करता मी 6 वाजले मला झोपायला. मी 6 वाजता सकाळी आज मी झोपले. मला झोपच नाही, मला इतकं टेन्शन झालं होतं रात्री. आणि मग सकाळी विराजचा फोन आला, मम्मी मला बरं वाटते. पण तरी त्याला म्हटलं तू आता हॉस्पिटलला जा आणि डॉक्टरांना सांग मला इंजेक्शन द्या, नाही का, तर तू एकदा तपासून घे. तर मग तो सकाळी गेला होता, डॉक्टरांना भेटला. डॉक्टरने त्याला पण गोळ्या पण दिल्या. 3 दिवसाचा कोर्स कर म्हटले. 2-4 दिवस तर थांबल घरी. अजून विराजची तब्येत खूप जास्तच खराब आहे आणि त्यामुळं मी आज मला ना असं एक धोका झाला नाही का माझ्यासोबत की औषधं वगैरे हे घरात राहिलं पाहिजे. मग मला लाडूला पण कधी कधी अचानकच रात्री ताप येतो. असंच होतं, बरेच वेळ झालेले लाडूला रात्री ताप आलेले अचानकच. त्याच्यामुळं आज सगळी एक्सपायरी औषधं सगळी फेकून दिली आणि जे फ्रेश बॉटल आहे तापाचे सर्दीचे हे सगळे मी एका साईडला असं सगळे व्यवस्थित करून ठेवले. आज सगळं मी दिवसभर तेच काम केलं मी. आणि माझे पण औषधं, साहिलचे औषधं ते सगळं एका साईडला केले. किंवा कधी अचानक काही होऊ शकतं माणसाला, त्याच्यामुळं तापाची, सर्दीची किंवा उलटीची ह्या सगळ्या गोळ्या घरात राहायला पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये ना इमर्जन्सीला गोळ्या राहायला पाहिजे. तर माझ्याही घरी होत्या गोळ्या, माझ्या वडिलांकडे असतात गोळ्या. साहिलला माझ्या वडिलांनी गोळी दिली होती पण साहिलला काहीच फरक नाही. साहिल आलं तोंडात, सॉरी. विराजला माझ्या वडिलांनी गोळी दिली होती पण विराजला त्या गोळीने काहीच फरक नाही पडला. आणि दुसरी गोष्ट, मला ना तुम्ही जे माझे सबस्क्रायबर आहे ना, मला इतकं छान वाटलं की काही ताईंनी मला म्हणजे समजून सांगितलं. त्यांना माझी काळजी वाटली की माझं चॅनल डिलीट नाही व्हावा. मला फार छान वाटलं आणि थँक्यू ताई, तुम्ही मला हे समजून सांगितलं की बिग बॉसबद्दल बोलायचं नाही आहे. मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तर बरं झालं. मला असं काही जर माझ्याकडनं चुकलं किंवा काही मला जे नॉलेज नाही आहे, जे तुम्हाला नॉलेज आहे की ताई असं करू नका, तुम्ही हे करू नका चॅनलबद्दलचं, तर नक्की मला ना कमेंट करत जा, ठीक आहे ना. आणि गोष्ट मला तुम्ही आता हेही सांगा, कमेंट करून सांगा की मी ते जे कालचा व्हिडिओ आहे आणि त्याच्या आधीचा पण एक व्हिडिओ आहे तो राहून देऊ
चॅनलवर का डिलीट करू, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. कारण की मला नाही समजते मी ठेवू का नको ठेवू व्हिडिओ. कारण की एवढं बघा ना, मी किती मेहनत केलेली या चॅनलसाठी. आणि मी खरं सांगते, अख्खं सगळं चॅनल मी स्वतः बनवलं आहे. सगळं एडिटिंग करणं, व्हिडिओ बनवणं, मी फार मेहनत घेतली या चॅनलसाठी, फार मेहनत घेतलेली आहे मी. आणि तुम्ही चॅनलला जर काही प्रॉब्लेम झाला तर मला फार दुःख होईल. आणि मला तुम्हाला एक अजून गोष्ट एक सांगायची आहे की असं कधी जर झालं, समजा चॅनल माझं काही धोक्यात आलं किंवा काही प्रॉब्लेम झाला, तर समजा कधी पण अचानकच ह्या मोबाईलमध्ये एक चॅनल आहे, मी बिग बॉससाठी खास ओपन केलं आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी त्या चॅनलची लिंक पण दिली होती. आता सगळे तुम्ही मला काय करा, मी त्या चॅनलची लिंक यामध्ये मी ठेवत आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ठेवते आहे याच्या. तर तुम्ही तिथे मला सबस्क्राईब करून ठेवा. बाय चान्स कधी काही झालं तर मी त्या चॅनलवर माझे व्हिडिओ टाकन. त्याच्यावर आता 333 सबस्क्रायबर आहेत. आणि मग मी आत्ता देत आहे त्याची ID, तुम्ही मला त्याच्यावर सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे ना? चला मग. तर आता मी चालले आहे लाडूला घेऊन खाली थोडं फिरायला. चला. मी ना जास्त खाली जात नसते, क्वचित जाते, कारण की फार गरमी होती ना, त्याच्यामुळे मी जात नाही खाली. आणि आता घेऊन चालली आहे. ही म्हटली मम्मी चल खाली खेळू थोडंसं. म्हटलं चला. कुठून बस मला पडशील. अय्या हो, आज थोडी थंडी थंडी हवा आहे ना बेटा, हवा आहे ना थोडी थंडी थंडी. बघा लाडू हिंदी बोलते यांच्यासोबत. बघा लाडू झोपून गेली, खाली जाऊन गेले, झोपून गेले. खेळली थोडी. अगं बाई. झोपून गेली लाडू. इतकी पळाली, इतकी खेळली. लाडू उठ बाळा, उठ, जेवण करायचं, उठ. बघ तुमचा हाऊस, बघ हाऊस, उठ. अशी तू उपाशी झोपली ना, ही उठणार नाही. देखिए आपका टेंट हाउस. बैठिए, दूसरा निकालती हूँ, बैठिए. नहीं सोएगी नहीं, सोएगी नहीं, जूता निकालो. उठो बेटा, खाना खाएंगे. उठिए 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 उठिए, फिर सोएंगे. लाडो चल बेटा, कपडे चेंज कर आणि झोप. चल. लाडोला मी जबरदस्ती ना जेवण घातले आहे, पोट भरलं आहे लाडाचं, हो की नहीं. चलो या इकडे झोपायला. चल, डायपर पहनेंगे, आओ. ये सब यहाँ पे खाना गिर गया है ना, देखिए देखिए. चलो ड्रेस चेंज करके सोएंगे, आइए. तर लाडोला ना इतकी भयंकर झोप आलेली आहे. मी तिला जेवण वगैरे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि दापादाप शेअर करा. आणि नाही येते आज जरा जास्तच गुंगावली. तर तिला ना ताकद नाही उठून यायची, खूप थकली आहे. तिला मी खूप पळवली आज, खूप खेळवलं खाली मुलांमध्ये. चला मग, बाय. चला मग, बोल. चला मग, चला बाय बाय.